आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योग मंत्री देतील म्हणून? हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं? ज्यावेळेला राज्य मंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी. नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी. आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होतंय की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारायचंच नाहीये. आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय. आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्ह आहात की सभागृह व्यवस्थित चालवण्याची. एक एक्झिक्युटिव्ह तर आपण देतच नाही आहात. जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात. हे 3 पायावरती चालायचे तर 2च पायावर पडतोय आपण. त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं. आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही. आणि याला दुसरा शब्द सांगा. मला याला शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा ना. मी माझा शब्द मागे घेतो. मी कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे. शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे. आपण जरा बसा. या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्रव्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे आणि विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नगरविकास विभागाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे उदय सामंत मंत्री यांना. आणि त्यामुळं आपण जे म्हणतायत की राज्यमंत्र्यांनी यावं किंवा नाही यावं, मला वाटतं राज्यमंत्री खालच्या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांना प्राधिकृत केला आहे. कॅमेरा फक्त ठराविक ठिकाणी असतो. कॅमेरा एका ठिकाणी असतो, संपूर्ण सभागृहावरती नसतो. आणि आपलं म्हणणं आता नोंदून आपलं म्हणणं नोंदवून घेतलेलं तरी आपण सांगताय हे खरं समजून मी पडताळणी करतो. आता आपण पुढे जाऊया. बसा. मंत्री महोदय बोलतायत. घेतलाय सबस्टिट्यूट मध्ये काही काळापुरते प्राधिकृत केले. सभापती महोदय, जसं सभापती महोदय राज्यमंत्री महोदयांना मला बोलू दे ना. सभापती महोदय, सभापती महोदय, राज्यमंत्री महोदय बोलताय. राज्यमंत्री समाधान होईल बोलतायत. ऐका ना. राज्यमंत्री सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यांचं कामकाज खाली चालू आहे. पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत ते अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये. त्याचा देखील विचार झाला पाहिजे. त्याच्यामुळं अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत. त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे. आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे. कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे, त्याचं पत्र देखील आहे. आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे. पुढे जाऊया. पण आता पुढे जाऊया. सभापती महोदय, क्रॉफर्ड मार्केट कुठे गेला? शशिकांत शिंदे. क्रॉफर्ड मार्केट काय? सभापती महोदय, अनिल परबांनी. सभापती महोदय, तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला, त्याच्यामुळे आता तुमच्यावर अन्याय महोदय अनिल परबांनी जो नाही मला बोलून द्या ना. मला बोलवलंय, तुम्ही बोला ना. माझं झालं, बोला ना. दिलंय मला, रुलिंग दिलंय ना. मग तुम्ही बोला ना नंतर. सभापती महोदय, या सभागृहाला
मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली, आम्ही समर्थन दिलं. सभापती महोदय, आता तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे. आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं. हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे. एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो. पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय, जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्याच्या दोन शंका होतात. एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का. दुसरा मुद्दा असा होतो, मग ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहामध्ये उत्तर द्यायला लावायचं. ही चुकीची परंपरा होईल. माझी विनंती आहे, फार विचारपूर्वक आपण वाटलं 1 तासाने रुलिंग द्या, परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री, दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो. पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात. आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात. म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ, मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही. पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं, सभापती म्हणून द्यावं, नियमानुसार द्यावं, एवढीच आमची विनंती आहे. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझे मित्र शशिकांत शिंदे यांनी चुकीच्या पायंड्यावर बोलले आणि मगाशीच आपण या सभागृहाचे अधिकार, परंपरा सगळ्या गोष्टी केल्या. मी सकाळपासून बघतोय, जेव्हा शिंदे साहेब प्रश्नोत्तर चालू होते तेव्हा सिडकोचा विषय काढला, त्याच्यावर चर्चा सुरू झाली. आता लक्षवेधी मुंबईतल्या मच्छी मार्केट हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तिथल्या मत्स्य विक्रेत्यांचा प्रश्न आहे आणि त्यात परब साहेब आमचे फिरून फिरून त्या विरोधी पक्ष नेत्याकडेच येतात. तर मला वाटतं की सभापती महोदय, लक्षवेधी असेल तर लक्षवेधीच्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे, प्रश्नोत्तरं झाली पाहिजे. प्रश्नोत्तरं असतील तर प्रश्नोत्तरच झाली पाहिजे. मध्येच आम्ही कुठला तरी विषय काढणार आणि मूळ विषय बाजूला राहतो, हेही आपल्या या सभागृहाला शोभा देणार नाहीये. तर या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी एक कार्यप्रणाली निश्चित केली पाहिजे. सचिन आहेत. नशीब आता क्रॉफर्ड मार्केट आला. सभापती महोदय, तो रिलेव्हंट होता म्हणूनच अनिलजींनी बोललेत, परंतु तो आपला अधिकार आहे, मी त्यामध्ये जात नाही. सभापती महोदय, क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुळामध्ये ही जी योजना आहे एका खाजगी विकासकांकडनं करायची किंवा टेंडरकडे, आता महानगरपालिकेने स्वतःहून घेतलेलं आहे. आता बाजूच्या इमारतीमध्ये तुम्ही त्या मच्छीमारांना शिफ्ट करणार आहात, त्या पिरियड जो ट्रान्झिट पिरियड आहे त्यामध्ये त्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहात का, हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, कोंबडी बाजार म्हणून पण तिकडे होता, मटणचा बाजार पण आहेत, त्यांना आता आपण फर्स्ट फ्लोअरला दिलेला आहे. इथे काय झालेलं आहे, जो सल्लागार आणि जो तुमचे जे आर्किटेक्ट्स आहेत 3 वर्ष झाले तो प्लॅनच पास होत नाहीये. आता कामाला सुरुवात होणार असं पण जरी म्हटलं असेल तरी देखील तुम्ही त्या सर्व घटकांना एकत्रित करून घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, कारण आता आपण आश्वासन देतात, पण काय होतंय, आश्वासन दिल्यानंतर मी बैठक घेऊ, मी लगेच तातडीने सांगतो, ते ज्या बैठका होत नाही हे आमचं दुग्ध आहे, हेही तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की या सर्व घटकांना एकत्रित बसून प्लॅनिंगमध्ये, ज्यांना तुम्ही बनवताय त्यांना तुम्ही प्लॅनिंगच्या बाहेर ठेवलेले आहेत. आता कोंबडी बाजार समजा पहिल्या माळ्यावर गेला, दुसऱ्या माळ्यावर गेला, तिसऱ्या माळ्यावर गेला, तर कोण येणार आहे तिकडे. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या परत एकदा या सर्व घटकांना एकत्रित बसून घेऊन आपण हे जे डिझाईन्स केलेले आहेत, आणि जसं सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे काय होतं सभापती महोदय, त्या मच्छीमारांना असंच आपण ट्रान्झिट केलं आणि एकदा लोकांना सवय लागली की डायरेक्ट ऑर्डर करायला किंवा डायरेक्ट दुसऱ्याकडनं मागवायला, मग तो बाजारच